आज चाललो आहे आम्ही फिरायला. इथंच शेतात फेरफटका मारून यावं म्हणून. आज आमचे मित्र पांडुरंग शिजवळ यांच्या शेताला गरका मारायला चाललं. ते म्हणत होते आमच्या टोमॅटोचा एक छोटासा ब्लॉग बनव, आणि बाकी काय त्यांची इच्छा पूर्ण करायला आम्ही निघालोय आता. तरी तुम्ही आमच्या ब्लॉगला सपोर्ट करत जा, कारण की 2 दिवसापासून आमच्या ब्लॉगला तुम्ही काही चांगला सपोर्ट असा भेटू नाही राहिला. परंतु मित्रांनो, आज आम्ही आलो आहे आमच्या शेतात फेरफटका मारायला, आणि तुम्ही बघू शकता हे आम्ही शेत केलेले. आमचे मेजर आमच्या गावचे आदर्श व्यक्तिमत्व असलेले श्री दत्तू शिजवळ यांचं हे शेत तुम्हाला दाखवतोय आम्ही. आणि अतिशय उत्कृष्ट काम करता हे. ते आर्मीत आहे आणि सध्या ते कमांडो फोर्समध्ये हे बघू शकता. 100 बाय 100चं शेततळ केलंय त्यांनी. आणि इकडं काल पाऊस झालाय त्याच्यामुळे थोडेसे गटर साचलेले इथं क्लीन करून आणि कागद टाकण्यात आहे. कागद आणायला गेलेले. मग तुम्हाला ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवणार आहे मी. आणि इकडं हे दगड साफ करून क्लीन करून, कारण की हे दगड रुतल्यानंतर कागद लीक होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळं हे सगळे दगड ऑल काढून घ्यायचे आणि एक खड्डा काढून त्या खड्ड्यामध्ये दगड टाकून द्यायचे. आमचे उत्कृष्ट शेतकरी असलेले आमचे पांडुभाऊ शिजवळ यांचं हे शेततळ आहे. आणि हे शेततळ आहे 200 बाय 200चं. आणि यांनी तर डायरेक्ट नाद करून टाकला होता. यांनी डायरेक्ट 3 फॉकलँड आणि 5 असे ब्रेकर आणले होते फायरिंगचे. आणि एवढं त्यांनी शेततळ एकदम असा निबार खडकामध्ये खडक तुडून यांनी असं एकदम भारी शेततळ बनवलं. त्यांचा तर नादच नाही. त्यांना एकतर शेतकरी पुरस्कार भेटलेला आहे, कारण त्याची टोमॅटो तुमचा टोमॅटोचा व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये टाकणार आहे. एकदम भारी आहे टोमॅटो एकदम क्लास आहे. शेतकरी उत्कृष्ट आहे. फ्लावर एकदम बागायतदार आहे. त्यांना उत्कृष्ट शेतकरी म्हणून रणखामचा त्यांना अवॉर्ड पण भेटलेलं आहे. काय कारण असतं ते येऊ नाही शकले, कारण की त्यांच्याकडं ट्रॅक्टर पण आहे आणि गिरण पण चालवता, आणि ते येऊ नाही शकले इकडं. त्यांना म्हणत होतो आमच्यासोबत चला. ते म्हटले 11 वाजता भेटून, कारण की खूप बिझी असतात, कारण की आदर्श शेतकरी आहे आणि ते बिझी असतात आणि ते काही येऊ नाही शकले. आणि त्यांना खूप कामं असतात. त्यांना गिरण आहे, कारण की भरपूर शेती आहे. टोमॅटो आहे, फ्लावर लावलेली त्यांनी. त्यांना खूप बिझी असतं आणि त्यांना एवढं काम का असतं तरी अतिशय गर्व नाही. एकदम प्रामाणिकपणे स्वभाव क्वालिटी बघणार एकदम त्याला मदत पाहिजे असते. कारण की गावात कोणतेही कार्यक्रम असू द्या, त्यांचा प्रत्येक कार्यक्रमामध्ये हातभार हा लागतोच. आणि मित्रांनो, आम्ही एवढा घामाघुमात फिरू राहिले आणि आमच्या अंगाला एवढा अतिशय घाम आलाय ना, एवढा ऊन गरम एकदम हिट फिकू राहिले. आणि तुमच्यासाठी आम्ही एवढे ब्लॉग बनवतो. तुम्ही आम्हाला असा सपोर्ट करत नाही, करत जा. खूप सपोर्ट करा, कारण की आम्ही तुम्हाला नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि उद्या पांडू शिजवळ हे स्वतः वावरात येणार आहे आणि त्यांचं टोमॅटो आम्ही तुम्हाला सर्व दाखवणार आहे. ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तुम्ही त्याच्याकरता आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. आणि उद्याचा व्हिडिओ आम्ही लवकर पाठवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आम्ही एवढा घामाघुमात फिरू राहिले आणि आमच्या अंगाला एवढा अतिशय घाम आलाय ना, एवढा ऊन गरम एकदम हिट फिकू राहिले. आणि तुमच्यासाठी आम्ही एवढे ब्लॉग बनवतो. तुम्ही आम्हाला असा सपोर्ट करत नाही, करत जा. खूप सपोर्ट करा, कारण की आम्ही तुम्हाला नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि उद्या पांडू शिजवळ हे स्वतः वावरात येणार आहे आणि त्यांचं टोमॅटो आम्ही तुम्हाला सर्व दाखवणार आहे. ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तुम्ही त्याच्याकरता आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. आणि उद्याचा व्हिडिओ आम्ही लवकर पाठवण्याचा प्रयत्न करतो. आमच्या ब्लॉगचा एंड करतो. बाय बाय मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.